₹2500 सिंगल आहे हो ते शेत म्हणला हे काय हो बोलटे आहे ₹1200 गेलेले. बोलटे 900 नमस्कार शेतकऱ्याचे. कुठलं गाव? दौंड. आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती आणलाय कांदा? 35 पाकिट आणलं. 35 पाकिट. जुना आहे का नवा आहे? जुना आहे. काय दर भेटला? 26 रुपये. 26 रुपये. यावर्षी किती केला होता कांदा? 2 एकर केलं. बरं. काय ॲव्हरेज काय पडलं उन्हाळी कांद्याला? ॲव्हरेज 300 गोण्या. बरं. मग सुरुवातीपासून म्हणजे तुम्हाला एक 600, 500, 550 गोण्या तुमचा यावर्षी होता. काय मग यावर्षी कांद्याची शेती कशी आहे? फायद्यात आहे का तोट्यात आहे? तोट्यातच आहे जरा. मार्केट नाही म्हणावं असं मार्केट नाही. अजून तुमच्याकडं उन्हाळी कांदा किती आहे शिल्लक? 300 गुणे आहे. अजून 300 गोणे. आम्ही म्हणतो तो एक 15 दिवसात उन्हाळी कांदा संपल. नाही संपणार. म्हणजे अजून उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जपून ठेवलाय कांदा. सध्या जी मार्केट आहे ते कसं वाटतंय? म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण करते का? अपेक्षेप्रमाणे नाही. बरं. आज सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्ही निलाव बघितले. यामध्ये नवीन कांदा किती आहे आणि जुना कांदा किती आहे? जुन्याचं प्रमाण जास्त आहे. जुन्याचं प्रमाण मार्केटमध्ये जास्त विक्रीला आहे. मग तुम्ही जुन्यामध्ये किती रेट बघितला? हायेस्ट 27 हायेस्ट 2700 दर आता सध्या मिळतोय. मग ज्या वेळेला कांदा तुम्ही कधी काढला होता? उन्हाळी कांदा कधी काढला? मार्च एप्रिलला. मग त्यावेळेला मे मध्ये वगैरे दर कसा होता कांद्याला? काय 10, 12, 15 जवळपास असाच दर होता असं वाटत नाही? हां. मग तुम्ही दर वाढील या आशेनेच इतके दिवस कांदा ठेवला, बरोबर आहे? मग या सर्व गेल्या 6 महिन्यामध्ये कांद्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला काय काय करावं लागलं? काय लॉस काय झाला का? लॉस नाही घट झाली. हां. नाचला का कांदा त्याच्यामधून? काय खराब झाला आहे, वजन घटलंय. हां. म्हणजे यावर्षी जी शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली आहे ती अंगलट आली आहे असंच म्हणावं लागेल. अंगलट आली. हां. अंगलट आली. परंतु गेल्या वर्षी म्हणजे तुम्हाला जरा कांद्या हा म्हणजे साठवणीचा फायदा झाला होता, बरोबर आहे? यंदा नाही झाला. यंदा नाही झाला. काय वाटते कांद्याचं जे हे दराचं जे आहे असं त्याच्या पाठीमागं काय आहे नेमकं? कशामुळे होते असं काय सांगता येत नाही. पण शेतकरी लॉसमध्ये यावर्षी बरं. यावर्षी काय कांद्यावर काय उन्हाळी कांद्यावर काय रोगराई वगैरे आली होती का? भरपूर या काय काय रोग आले होते? बुरशी या रोपांना. वातावरण खराब आहे. पिवळं पडलं का? बुरशीला काय फवारलं मग? बुरशीला काय बुरशीचा काय फवारलं बुरशीला? बुरशीला काय फवारतो? बुरशीला वाटच होता. बरं. आपलं नाव काय म्हणलं? विष्णू धोंडेपाल लगड. दौंड. दौंड. एकंदरीत यावर्षी कांद्याची शेती
तोट्यात आहे. तोट्यात आहे. हां. शेती व्यवसायाबद्दल काय वाटतंय आणि सध्या तुम्ही काय अविवाहित आहे का विवाहित आहे? तुम्ही नमस्कार राजे, काय आपलं नाव? नाव गणेश भाऊ पाचपुते, गाव बोरीबेल, तालुका दौंड. बर, काय बऱ्याच वेळ झालं तुम्ही मित्राला म्हणताय लग्न झालं का त्याने काय उत्तर दिलं नाही. काय नेमकं काय लग्नाची काय विषय? तो उत्तरच देत नाही, त्यामुळे तर तो राहिलाय ना. उत्तर गाडा दिल्यावर कशाला राहील? म्हणजे झालंय का नाही लग्न? नाही झालं लग्न त्याचं. बर होईल की काय? तुम्ही काय काळजी करायला लागलाय? पण तुम्ही बघितलं तर होईल, नाही तर नाही बघितल्यावर कसं होईल? होईल कवा? आता इतकी मोठी बागायत शेती आहे. आता त्याचं फार 26-27 वय झालं की फार. आता इकडे इंजिनियरचं वय 35 व्हायला लागले, त्याला देणं कोण? इंजिनियरचं वेगळं आहे, त्यांचं काय, त्यांनी लग्न केले बी कळून देत नाहीत. ती शेतकऱ्याचं कसं व्हायचं? हा. शेतकऱ्याला देते का कोण पुरी? देतात ना आता, कोण देतं? द्यायला लागले आता काय लोक. कांद्याचा बाजार असला 12, 13, 15, 18, कोण द्यायला लागले शेतकऱ्याला पुरी? त्याचाच खर्च निघा ना, तर लग्नाचं कुठनं हे करायचं? पण शेतीमध्ये जे कुटुंबाला लागते की नाही, हा, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अन्न, दूध, भाजीपाला. ती बाकी सगळे मग काय जगण्याला काय लागते सांगा का बरं? देत नाही शेतकऱ्याला पुरी? अहो, याचं जे अज्ञान लोकांचं खरं तर हा दृष्टिकोन आहे की इंजिनियर तरुण पाहिजे. ॲक्च्युली मला सांगा, इंजिनियरला महिन्याला 10 लाखाची जरी पगार असलं तर तो काय खातोय आणि राहतो कुठं? तो राहतो का राहता खातो? कुठं राहतो सांगा बरं, रिअल मध्ये सांगा. तुमच्या गावात कुठल्या सिटीमध्ये राहतो? पुण्यात. कितल्या मजल्यावर राहतो? दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या. कसली हवा खातो? कसली हवा? दूषित हवा खातो. दूषित हवा. बरं खातो काय? खातो काय? शेती हीच आपलं गहू हॉटेल मधलं जो शेतकरी पुरवतो तीच खातो का? पिकवतो तीच खातो. त्याच्यापेक्षा 4 पटीने निकृष्ट असलेलं तो खातोय, हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही? हा, मान्य की शेतकरी. मग तुम्ही शेतकरी लोक उत्कृष्ट खाताय. एक नंबर गाईचं दूध. आज ज्याला 10 लाख पगार आहे ते सुद्धा पिशवीतलं दूध खातोय. आणि सगळे अन्न पदार्थ मला सांगा शहरामध्ये पॅकबंद आहेत आणि पगार वाढलेले लोक तर रेडीमेड जेवण करतात. मग मला सांगा, मग शेतकरी इतका उत्कृष्ट आणि स्वच्छ हवेमध्ये जगतोय, मग त्याला मुलगी देत नाहीत. हा देणाऱ्याचा अज्ञानपण आहे की त्यानं खरं तर शेतकऱ्याला मुलगी द्यावी. ते देणाऱ्याला कळलं पाहिजे ना. हा. कुणाला द्यायची कुणाला नाही. हा. पहिला आधी शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा आपला दृष्टिकोन दिला पाहिजे की तुम्ही सुद्धा तुमच्याकडं शेतकरी लोकांचा दृष्टिकोन काय आहे? तुम्हीच म्हणताय शेती परवडत नाही, नोकरदाराला मुलगी द्यायची. हा ट्रेंड शेतकऱ्यांनी पाडलाय का नोकरदारांनी पाडलाय? ही जसं ही भाजप सरकार आले का तसं फार शेती तोट्यात गेली. त्यांना फक्त कशाचं, त्यांना शहरी जनता पाहिजे. शेतकरी काळात गेला तरी त्यांना काही घेणं देणं नाही. हा, नक्कीच शेतीमालाला दर वाढले पाहिजेत. आज तुम्ही सोलापूर बाजार समितीमध्ये किती आणला होता? किती माल आणला होता आज? माल आणला 35 पाकिट. बर, कसा गेला मग? याला 1600 पासून 2200 2300. काय यावर्षी कांदे शेती फायद्यात आहे का तोट्यात आहे? पूर्ण तोट्यात आहे. पूर्ण खर्च तोट्यात नाही आहे. निघू शकत. मला सांगा, जरी मी तोट्यात असले तर शेतकरी वर्ग गावोगावी आहे, त्याच्या ज्या प्रमुख गरजा आहेत त्या म्हणजे खाणं पिणं राहणं, या तर किमान पूर्ण होतात का नाही? ते करतो, ते कसा पुरा करतो तेवढ्या त्या करता. पण बाकीचं काय, ही असं जर आपल्या मालाचं वाटोळं झालं तर काय परत पुढलं कसं काय करायचं? पुढल्या पिकाची तयारी कशी करायची? ही पीक जर टोक्यात गेले तर आता लावायचा कांदा लावायचा म्हणला की रान नीट करायला लागते 30,000, रोपाला लागते तर 15,000, लागणे लागते 13,000, खत कसं केलं तरी खताला लागते तर 30-40,000. जर हे 1.5 लाख रुपये खर्च करायला म्हणलं, हे कांद्याचं जर नाही पैसे झाले तर पुढला खर्च करणार कसा? याच्यावर सुद्धा सरकारपेक्षा तुम्हीच मात करताय. हे आजपर्यंतचा इतिहास आहे की शेतकऱ्याला अनेक खड्डे आले, त्याच्यावर प्रत्येकानं मात केलेली आहे की नाही? केली की नाही मामा? शेतकऱ्यांनीच मात केली सगळं. हा, सरकार किती देणार आहे तुम्हाला? काय देणार आहे? हा, शेवटी मला सांगा, नेमकं शेवटी कुणी मात, शेतकरी स्वतः मात करतो की नाही? सहन करणारा शेतकरीच आहे. आणि त्याच्याच मुंच्यावर सगळे पाहिजे. माल धान्य आणि हमी भाव आज कोणत्याच मालाला नाही. त्यांनी हमी भाव का नाही देऊ? तुम्हाला काय वाटतंय आता हे सरकार जर असंच करायला लागलं
तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आत्महत्या केल्या पाहिजे. नाही 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 पर्याय दुसरा काय नाही, नाही. काय करतो हो, मला सांगा. त्याशिवाय पर्याय तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी ह्या आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर मी इथेच थांबतो. नमस्कार.